म्हणलाय दादा 4 वाजेपर्यंत दर्शन द्यावं, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय होतं? कारण की दर्शन मिळणं हा अधिकार आहे, झटपट मिळणं अधिकार आहे, मात्र अडवणूक नाही होणार काय? अडवणूक कोणाचीच होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस दर्शन 24 तास जोपर्यंत मंदिराचा कालावधी ठरलेला तोपर्यंत घेत राहील. मात्र जे VIP आहेत, जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात, तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही VIP पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंतच केलेली आहे. दिवसभरात कधीही तिरुपतीला VIP दर्शनाचा पास मिळत नाही. आम्ही संस्थांना हीच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल. दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही. सर्वसामान्य साईभक्त हे दर्शन कंटिन्यूअस करतच राहणार आहेत. त्यांच्या रांगेत कुठंच डिस्टर्बन्स नाही. माझा प्रश्न VIP दर्शनासंदर्भात आहे की VIP आल्याने जे रांगा थांबवल्या जातात, सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं, हे होणार नाही. त्यामुळे VIPची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा. VIPला निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये. ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्ही आणू.